एक लहान मुलगा, शांत पण डोळ्यांत प्रश्नांचं वादळ, आयुष्याची वाट शोधत होता. आजोबा आजींच्या मायेच्या सावलीत तो वाढला, पण मनात काहीतरी वेगळं साधायचं स्वप्न होतं. एके दिवशी त्याने घर सोडले, ज्ञानाच्या शोधात देवगिरी पर्वताकडे. गुरुग्रही शिक्षण घेतलं. मन, शब्द आणि कर्म यांचा संतुलन साधलं. तो वाढला आणि शब्दांद्वारे समाजाला दिशा देऊ लागला. त्याची भारुडे, त्याचे विचार लोकांच्या मनात रुजले. जेवढं ज्ञान त्याला होते तेवढाच तो नम्र होता. त्याने पैठण शहरात शांततेचं पाणी भरायला सुरुवात केली, जिथे देव सुद्धा त्याचा सहकारी बनला. ते दुसरे तिसरे कोणी नसून शांतीचे दूत, समाज प्रबोधनाचे जनक आर्य संत एकनाथ महाराज आहेत. मातीतून सुरू झालेला हा प्रवास दिव्यत्वाकडे घेऊन आला. इथेच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली.